शालोम सर्वांना. आज आपण आपल्या 7 दिवसाच्या जागृत प्रार्थना चॅनलमधील तिसऱ्या दिवसात आहोत. आजचा विषय आपल्या आध्यात्मिक आरोग्यासाठी अत्यंत काळजीचा आहे. डोळ्यावर पहारा. आजचं वचन आहे मत्तईचा 6:22 वचन. डोळा हा शरीराचा दिवा आहे. यास्तव तुझा डोळा जर निर्दोष असेल तर तुझं संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल. येशू ख्रिस्त येथे आपल्या डोळ्याची तुलना खिडकीशी किंवा दिव्याशी करतो. आपण आपल्या डोळ्यावाटे जे काही आत घेतो ते आपल्या मनाला आणि आत्म्याला प्रकाशित करते किंवा अंधकारमय करू शकते. आजच्या काळात इंटरनेट, सोशल मीडिया आणि जाहिरातीच्या माध्यमातून अशा अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात, ज्या आपली एकाग्रता भंग करतील किंवा मनात चुकीचे विचार पेरतील. जर इनपुट जे आपण पाहतो अशुद्ध असेल तर आउटपुट म्हणजे आपले विचार किंवा कृती कधीच पवित्र असू शकत नाही. आजचा कृती आराखडा. पहिला, स्क्रीनवर पहा. आज सोशल मीडिया स्क्रोल करताना जर एखादी चुकीची गोष्ट किंवा प्रबोधन समोर आले तर तेथे न थांबता लगेच पुढे जा. स्क्रोल करा. 2. नजर वळवा. योगाप्रमाणे आपल्या डोळ्याशी करा. मी वाईट गोष्टी पाहणार नाही असा करा. सौंदर्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन. आज लोकांकडे किंवा जगाकडे पाहताना त्या देवाचे सौंदर्य शोधा, वासना किंवा मस्कर नव्हे. या प्रार्थना करू. पवित्र प्रभू, आजच्या सुंदर पहाटेबद्दल धन्यवाद. प्रभू, माझे डोळे तुझे मंदिर पाहण्यासाठी आणि तुझे वचन वाचण्यासाठी आहेत. आज मला अशी दृष्टी दे. मी फक्त तेच पाहीन जे तुला प्रिय आहे. व्यर्थ आणि अशुद्ध गोष्टीपासून माझे डोळे वळव. माझ्या आंतरिक जीवनात तुझा प्रकाश असू दे. येशूच्या नावे, आमेन.